सर्व मराठी काव्यरसिकांना नंदकुमार भणंगचा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, आज 1 डिसेंबर आणि 1 डिसेंबर ही साहित्य विश्वातील एका अतिशय गाजलेल्या अशा कवीची जन्मतारीख। तर हे कवी आहेत बासी मर्ढेकर, अर्थात बाळ सीताराम मर्ढेकर। यांचा जन्म फैजपूर येथे 1 डिसेंबर 1909 रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यू 20 मार्च 1956 रोजी दिल्ली येथे झाला आहे। मर्ढेकरांचं तसं गाव सातारा जिल्ह्यातील मर्ढे आणि त्यांचं खरं नाव रमेश, तसंच त्यांचं आडनाव गोसावी होतं, परंतु त्यांच्या चुलत्यांनी मराठ्याचे असल्यामुळे मर्ढेकर हे आडनाव लावून घेतलं। सीताराम मर्ढेकर यांचा शिक्षक होते आणि ते इकडे खानदेशात त्यांची नोकरी असल्यामुळे फैजपूरला ते स्थायिक झाले आणि त्यानंतर बासी मर्ढेकर यांनी 1930 रोजी आपली पहिली कविता शिशिर ऋतूच्या पुनरागमनी ही प्रसिद्ध केली। त्यानंतर शिशिरागम हा त्यांचा पहिला कविता संग्रह आणि त्याच्या पाठोपाठच काही कविता, त्यानंतर आणखीन काही कविता, हे 2 कविता संग्रह त्यांनी प्रसिद्ध केले। त्यांच्या प्रसिद्ध कवितेत पिपात मेले उंदीर, त्यानंतर त्रुटीत जीवन, फलाट दादा, काळ्या बंबा अंधारी, गोंधळलेल्या व चिंचोळ्या या कविता अतिशय प्रसिद्ध झाल्या। त्यांनी एकूण 132 कविता लिहिलेल्या आहेत। त्यांचं शिक्षण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण पुणे आणि लंडन येथे झालेलं होतं। त्यानंतर त्यांनी पुण्यातच काही कॉलेजेसमध्ये अध्यापन केलेलं आहे आणि 1930 नंतर ऑल इंडिया रेडिओवर ते अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते आणि ते शेवटपर्यंत तिथे राहिले। द्वितीय महायुद्धानंतरच्या नव्या जाणीवा आणि नवे आशय त्यांच्या कवितेतून प्रकट होतात। सरस व्यक्तिचित्रण, मांडणी आणि स्वभावोक्ती आणि अतिशयोक्ती या अलंकारात नटलेली ही गणपतवाणी ही कविता। गणपतवाणी हा केवळ स्थितिशील स्वप्नरंजन करणारा एक सामान्य माणूस। तर आपण ऐकूया या कवितेचे नायक असलेले गणपतवाणी यांची कविता। गणपतवाणी बिडी पितांना चावा याचा नुसतीच काडी, गणपतवाणी बिडी पितांना चावा याचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनासीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावणी मग उजवा डोळा, मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई, भिरकावून ती तशीच द्यायचा लकीर बेचव जैसा गवई। हा गणपतवाणी बिडी खूप प्यायचा आणि बिडी पिता पिताच ओढलेल्या काडीचा तो चावा घ्यायचा, चावत बसायचा आणि मग मात्र त्याचं स्वप्नरंजन सुरू व्हायचं की मी आता खूप पैसे आल्यानंतर या जागेवरच एक मोठी माडी बांधेल आणि मग तो उजवा डोळा मिचकावून डावी भुवई उडवून जसं एखाद्या बेसूर अशा गवयानं आपली लकेर छेडावी त्याप्रमाणे तो ती काडी सोडून द्यायचा। गिऱ्हाईकाची कदर राखणे, जिरे धणे अन धान्ये गळीत, खोबरेल अन तेल तिळीचे,
विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नावरती धूर सांडणे, स्वप्नावरती धूर सांडणे, क्वचित बिडीचा वापणतीचा, मिनमिन जळत्या आणि लेटणे, वाचित गाथा श्री तुकयाचा. हा क्रियाशील नसला तरी गिऱ्हाईकाची भरपूर कदर करायचा, गिऱ्हाईकाचा आदर करायचा आणि आपल्याजवळ जे काही जिरे धणे वगैरे धान्य किंवा तिळाचं तेल, खोबरेल तेल हे विकून झाल्यानंतर आपल्या गल्ल्यात बघून नेहमी आपला हिशोब करायचा आणि परत त्याचं स्वप्नरंजन सुरू व्हायचं. त्यानंतर तो बिडीचा किंवा त्या पंथीच्या मिनमिनत्या पंथीच्या धुरात तो स्वप्नरंजन करत कधी अगदी पडून राहायचा किंवा मग श्री तुकयाची गाथा वाचायचा. गोन पटावर विटकर रंगी सतरंजी अण उशास पोते, गोन पटावर विटकर रंगी सतरंजी अण उशास पोते, आरवशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते. काळे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐसी केली, दुकानातल्या जमिनीस ते सदैव रतली आणि करुतली. एखाद्या गोणपाटावर दुपारच्या वेळी तो वामकुक्षी करताना एक अगदी विटकी अशी सतरंजी टाकायचा, उशास एखादं पोतं घ्यायचा आणि आजूबाजूच्या तेल तुपाच्या वासात अगदी निवांत झोपायचा. आपण म्हणतो की कष्ट करताना हाडांची काळे केली, पण ह्या दुकानात बसता बसता त्यांनी जी काही हाडाची काळे केलेली आहे ती त्या दुकानातच रुतून बसलेली आहे काय जमिनीत असं वाटतंय. काळ्या गणपत वाण्याने ज्या चावून चावून फेकून दिधल्या, काळ्या गणपत वाण्याने ज्या चावून चावून फेकून दिधल्या, दुकानातल्या जमिनीस त्या सदैव रुतल्या आणि कुरुतल्या. गणपतवाणी बिडी बापडा पितांना मरून गेला, गणपतवाणी बिडी बापडा पितांना मरून गेला. एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधारा, एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधारा. त्या गणपतवाण्याने ज्या काड्या चावून फेकून दिलेल्या होत्या त्या पण त्या दुकानात रुतून बसलेल्या आहेत. आणि मग असंच एक दिवस स्वप्नरंजन करता करताच हा बिचारा बिडी पिताच कधी मरून गेला हे लक्षात आलेलं नाही. आणि जशी एक म्हण आहे की जन्मांधानं एक डोळा मागावत देवाला आणि त्यानं 2 डोळे द्यावेत, त्याप्रमाणेच याचं स्वप्नरंजन भंजन करत देवानं कदाचित त्याला 2 डोळे म्हणजेच मुक्ती दिलेली आहे. ही कविता आपणास जर आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन दाबून परत ऐकण्याची संधी घ्या. धन्यवाद.